कशा सर्वजण मजेतच असतात हो की नाही. काय असतं सांगू का मी तुम्हाला एक गोष्ट. ज्या मुली विधर्मी मुली आमच्या जातीमध्ये किंवा धर्मामध्ये प्रेमविवाह करतात ना, त्या खरंच अक्षरशः चांगल्या राहतात. चर्चला येणं, सासू सासऱ्यांना भेटणं, दिरांना भेटणं, सर्व नंदा भावांना सर्वांना व्यवस्थित असतात. मी आता कित्येक मुली बघितल्या. आमच्याच घरात एक मुलगी आहे. माझ्या मुलीचेच म्हणजे हे म्हणजे आमचेच आहे, नातेवाईक आहेत. इतकी सुंदर मुलगी आहे आणि कामाला व्यवस्थित, सगळा संसार सांभाळती, नातेवाईकांना मला पण मावशी मावशी करत राहते माहिती का. आणि सांगायचं म्हणजे लेकरं झाल्यावर प्रत्येक गोष्ट समजून घेण्यातच खरी मजा असते. मग हे असंच नाही, भाजीला मीठच नाही, भाजीला तेलच नाही, हेच नाही तेच नाही, अशा छोट्या मोठ्या गोष्टीवरून संसार होत नसतो हो की नाही. आणि सांगायचं म्हणजे खरंच काही काही मुली खूप चांगल्या आहेत. मी त्यांचं कौतुक करते, नेहमी कौतुक करते. मी त्यांना शाब्बासकी देते आणि मला आवडतात अशा मुली की ज्या सर्वांना समाजापुढे. आता बघा ना, ती चर्चला आली ना, अशी नाही दाखवत की माझं ह्यांच्याशी पटत नाही किंवा हे नाही ते नाही, असं काही नाही. सर्वांशीच चांगली राहते. आणि आता नाही त्यांचं म्हणजे चांगलंच आहे रिलेशन, असे भांडणं वगैरे काही नाही. तर मला काय म्हणायचं, समाजापुढे आपला तमाशा करायचा नसतो होय की नाही. एक जणांचा तर इतका तमाशा चाललेला आहे ना, बापरे. सगळीकडं चर्चमध्ये, समाजात, आजूबाजूला, इकडे तिकडं नुसता तमाशा. किती तमाशा करायचा बाई, हां. आणि किती तमाशा होऊ द्यायचा. मला काय म्हणायचं, तुम्हाला सर्व ज्ञान संपन्न, तुम्ही सर्व गुणसंपन्न, मग तुम्हाला चांगल्या गोष्टी कळत नाहीत का? की बाबा हे चुकतंय, हे चुकत नाही, हे चांगलं आहे, हे करावं. त्यांना कशी अक्कल आहे? त्या बी तर तुमच्याच वयाच्या आहेत ना, त्यांना कशी अक्कल आहे? इथे कसे चांगले राहतात, सर्व करतात, हां. मग तुम्हाला वाईटाची अक्कल बरी येते आणि चांगल्याची येत नाही. अरे माणसाने ना, एक वाईट केलं तर 10 चांगल्या गोष्टी कराव्यात माहिती आहे का. तर ज्या जीवनात समाधान आहे. सारखंच ह्यानी नाक मुरडावं, त्यानी नाक मुरडावं, ह्यानी नावं ठेवावं, त्यानी नावं ठेवा, अशा जीवनात काय फायदा आहे? तुमच्याकडे काय आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही कसे आहात हे महत्त्वाचं हो की नाही. मला तर हेच सांगायचं होतं की बघा, आयुष्य एकदाच असतं. आयुष्यामध्ये चांगली माणसं जोडा, चांगलं राहा, दुसऱ्याचं चांगलं करा, दुसऱ्याचं भलं करा, दुसऱ्याला त्रास देऊ नका, म्हणजे तो त्रास तुम्हाला येणार नाही आहे की नाही. तुम्ही जे पेराल तेच तुम्हाला येईल ना, बरोबर आहे की नाही. देण्याची दानत ठेवा. तसं मी माझं हे करू नका. त्याने जर उद्या कमी जास्ती काही झालंच, देव करून असं होऊ नये, जर झालंच तर कोण तुम्हाला मदत करणार आणि कोण येणार धावत पळत तुमच्याकडे. असं इतकं पण वाईट वागू नये की माणसाच्या मनातून डोक्यातून त्या व्यक्तीबद्दल घृणा निर्माण व्हावी हो की नाही. आयुष्य जगताना काही चांगली माणसं पण जोडावीत हो की नाही. आता एक जण आहे बघा, मुलींना लग्न होत नाहीत कारण की आमच्याच घरातले आहेत आणि मुलांची लग्नच व्हायना नाहीत कारण स्थळच येत नाही. कारण का, वडिलांनी तमाशा नको तो तमाशा करून ठेवलेला आहे. मग आता बोलायचं ना, करताना लाज नाही वाटली. मला एकच बोलायचं, तुम्ही जर वाईट करताना तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली, मग सांगताना लाज कशाला वाटायची. सांगताना छाती ठोक सांगायचं की असं असं आहे, मी असं असं केलेलं आहे, तसं तसं केले. मग समाजात इज्जत आहे का तुम्हाला? इज्जत नाही. आणि इज्जत राहत नाही एवढं मात्र खरे. कुठल्याच वाईट गोष्टीला समाजामध्ये इज्जत राहत नाही, कोणीच इज्जत देत नाही माहिती आहे का. मागून तर लोक किती नावं ठेवतात. समोर जरी तुमच्या गोड बोलले तर मागून तर तुम्हाला शिव्याच आहेत. अरे ती अशीच आहे, आपलं वरवर बोलते मी गोड, काय करायचं आहे मला, मरूपर्यंत ना, तिला काय अक्कल नाही का, तिला काय समजत नाही का, असे बोलणारे पण भरपूर आहेत आणि ते तुमच्याकडचेच आहे, एवढं मात्र खरं आहे. त्यामुळं अक्कल धरायची, आपण आपलं कसं वागायचं कसं नाही,
आपल्या हातात आहे, हो की नाही? समाजात वागताना आपण समाजात आपली इज्जत जाता कामा नये, एवढंच मला सांगायचं. कारण का समाजातली लोकच आपल्या लग्नात किंवा मैतीत हां, नंतर एकमेकाशी कुजबुजतात ना ते. "अरे, हे असं आहे बरं का, ते तसं आहे बरं का." हं. आणि खऱ्या गोष्टी तर लोकांना माहीत पडतातच. तुम्ही किती कोंबडा आरवण्याचा तो काय झाकून ठेवला, तर तो आरवायचा तर आरवतोच. तसंच आहे. वाईट गोष्ट ही माणसाने पाजलं तर वास काय झाकतो का? नाही. तसंच आहे. वाईट गोष्ट ही लवकर पसरते. चांगली गोष्ट नाही पसरत. पण वाईट गोष्ट ही लवकर सर्वांना माहीत पडते. एखाद्याला आपण म्हटलं ना, "सांगू नका बरं का आंटी, सांगू नका बरं का ताई." तर ती व्यक्ती 10 लोकांना सांगून मोकळी होते. माहिती आहे का? एवढं मात्र खरं आहे. त्यामुळे इज्जत आपल्या हातात असते, मानमर्यादा आपल्या हातात असते आणि सर्व गोष्टी आपल्याच हातात असतात. आपण कुठं इज्जत घालवायची, कुठं नाही. का सगळीकडेच इज्जत घालून बसायची. बापरे! इज्जतीचा पार भाजीपाला करून टाकला.